A wrong map of India at an Indian restaurant has sparked controversy at the Commonwealth Games in Glasgow. प्लीज आप लोग बुरा मत मानिए, मुझे ये थोड़ा सा बुरा लगा। पहिला व्हिडिओ कॉमनवेल्थ हे स्वीडनमध्ये चालू आहे आणि हे स्वीडनमधल्या एका रेस्टॉरंटमधली ही घटना आहे, ज्याच्यामध्ये भारताचा मॅप आहे, आपल्या देशाचा मॅप, ह्याच्यामधून नॉर्थ ईस्ट पूर्ण कट केलेला आहे, तिकडे काश्मीर कट केलेला आहे। हे जाणून बुजून केलं जातं। युरोपियन कंट्रीची ही डिप्लोमॅसी असते, ही माइंड गेम असतो की जो सर्वांपर्यंत पोहोचवला जातो की भारत अशा प्रकारे आहे। भारत जे भाग आहेत ते कॉन्ट्रोवर्शियल भाग आहेत, ते भारताचे भाग नाहीत हे दाखवण्याचा प्रयत्न करतो। बॉक्सिंग टीमने आपल्या 5 गोल्ड आणि 3 सिल्वर जिंकलेले आहेत। ते सेलिब्रेशन चालू होतं त्या हॉटेलमध्ये। सेलिब्रेशन चालू असताना लोलिना होते, तिने तो नॅपकिन पाहिलं आणि नॅपकिन पाहून ती भावूक झाली आणि तिने ह्या गोष्टी सगळ्या मांडल्या, तिने डेअरिंग दाखवली आणि त्याचा निषेध सुद्धा केला आणि त्यांना बोलले की ह्या चुकीच्या गोष्टी इथे थांबल्या पाहिजे। इवन रेस्टॉरंट बाहेर सुद्धा आपला मॅप लागला होता तो त्याच पद्धतीचा होता। जाणून बुजून युरोपियन जे देश असतात किंवा जे वेस्ट कंट्रीज आहेत ते जाणून बुजून ह्या गोष्टी करतात, कारण की भारताचा जो अभिन्न भाग आहे, ज्याला आपण आपला भारत समजतो, जो काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि 7 सिस्टर हे आपले आहेत, तरी सुद्धा जाणून बुजून ह्या गोष्टी आपल्या विरोधात केल्या जातात। ह्या लोलिनाचे मी खूप आभार मानतो की तिने आंतरराष्ट्रीय मंचावरती कामगिरी तर केलीच, पण तिने स्टँड घेतला भारताचा आणि सांगितलं की हा नॉर्थ ईस्ट हा भारताचा अभिन्न भाग आहे। नॉर्थ ईस्टमध्ये आता जो पूर चाललेला आहे, पूर खूप त्याचं नुकसान करत आहेत, पण आपल्या सरकारने तिकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण की ते आपली भावंड आहेत। आपण तिकडे त्यांना जर मदत नाही केली, कारण की ह्याच्या अगोदर नॉर्थ ईस्टमध्ये जाळपोळ झाली, ज्या दंगली झाल्या तेव्हा सुद्धा लक्ष दिलं नाही, पण आत्ताची पूरची परिस्थिती खूप गंभीर आहे। मी सरकारला विनंती करतो की कृपया तुम्ही तिकडे लक्ष द्यावेत, आपलीच भावंड आहेत। जर आपण फक्त त्यांना आपल्या भारताचा अभिन्न भाग समजतो तर त्या भावंडांबद्दल आपली काहीतरी जिम्मेदारी सुद्धा आहे हे समजून घ्या, कारण की तिकडचे सगळे स्पोर्ट्स असो, फुटबॉल असो किंवा बॉक्सिंग असो किंवा कोणताही इतर खेळ, ह्याच्यामध्ये नॉर्थ ईस्ट कधीही भारताचं नाव उंच करत असतात। त्यामुळे मी सर्वांना विनंती करेल की सर्वांनी नॉर्थ ईस्टसाठी प्रेयर करावं आणि मदत करावी।